प्रत्येक बिझनेस आयडियाची सुरुवात फक्त मार्केट डिमांडने नाही होत. काही आयडियाज अशा पण असतात ज्यांची सुरुवात होते जीवनाकडून मिळालेल्या जखमांमुळे. आणि हेच सिद्ध करायला येत आहेत आपले पुढचे आयडियाबाज, ज्यांच्यासाठी त्यांचा स्टार्टअप एक बिझनेस नाहीये, खरं तर आपल्या आईला दिलेले एक वचन आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पालक्कड केरळच्या डॉक्टर सिद्धार्थ नायरचं. हॅलो. नमस्ते टायटन्स. मी सुरू करण्यापूर्वी तुम्हाला 3 प्रश्न विचारू इच्छितो. बालपणी तुम्ही कोणत्या विषयाचा जास्त तिरस्कार करायचा? हिस्ट्री, फिजिक्स. आणखी एक प्रश्न आहे की तुम्ही कधी शिकायला सुरुवात केलीत? सर, लाईफ इज अ लर्निंग प्रोसेस. आम्ही तर आत्ताही शिकतोय. हो सर, पण सुरुवात कधी होते? जसे जन्माला येतो आणि जन्माला येण्यापूर्वी पण. जन्माला येण्यापूर्वी पण. आईच्या गर्भामध्ये. आणि फायनल प्रश्न आहे, इमॅजिन हिस्ट्री आणि फिजिक्स जे तुम्हाला आवडत नाहीत आणि तुम्हाला कोणी सांगितलं असतं की तुम्हाला आयुष्यभर रोज हेच शिकायचंय, तर तुमचं आयुष्य कसं तर त्याला असतं? फोडून टाकलं असतं. एक्झॅक्टली सर, दॅट्स हाऊ इट हॅपन्स. जेव्हा आपण जन्माला येतो जवळपास प्रत्येकाचा मेंदू एकसारखाच असतो. जसे जसे आपण मोठे होत जातो तसे तसे जगाला किंवा वस्तूंना पाहून आपण शिकायला सुरुवात करतो. यातली काही मुलं हिस्ट्रीमध्ये फार चांगली असतात, कुणी फिजिक्स मध्येही असतात, कुणी नसतात. एखाद्याचं डोकं एक्स्ट्राऑर्डिनरी असतं जो सगळं काही शिकून घेतो. काही नॉर्मल रेग्युलर आमच्यासारखे असतात, ते काही पसंत करतात तर काही नापसंत करतात. आणि शिवाय काही असेही मेंदू असतात ज्यांची वायरिंगच वेगळी असते, शिकायला त्यांना थोडा वेळ लागतो. पण आपल्याकडे अशी एज्युकेशन सिस्टीम आज तयार आहे का जी या तिन्ही लर्निंग सिनॅरिओजना न्याय देऊ शकेल? टायटन्स, तुम्हाला कदाचित माहित असेल, भारतामध्ये प्रत्येक 7मधील 1 मूल न्यूरो डेव्हलपमेंट डिसीज म्हणजेच ऑटिझम, लर्निंग डिसेबिलिटी किंवा मग डाऊन सिंड्रोमचे सुद्धा शिकार असतात. यांचा मेंदू थोडा वेगळा असतो. ते पण शिकतात आणि हे ट्रेनिंगही घेतात. पण टायटन्स, तुम्हाला वाटतं का की फक्त 2 तास पूर्ण दिवसात त्यांनी अभ्यास केला, ट्रेनिंग घेतलं किंवा थेरपी घेतली तर ते त्यांच्यासाठी पुरेसं होईल? कदाचित नाही. एका वयानंतर आपल्याला न्यूरो डिजनरेटिव्ह कंडिशन्स म्हणजे अल्झायमर्स, डिमेन्शिया ज्यात विसरण्याचा आजार होतो, किंवा पार्किन्सन्स जी मुवमेंट रिलेटेड डिसऑर्डर असते, किंवा कुणी मग स्ट्रोक मधून जात असतात ज्यांच्या बॉडी मुवमेंट्सच होत नसतात आणि त्यांना रिकव्हर करायचं असतं. या दोन्ही केसेसमध्ये त्यांना स्वतःला रिट्रेन करावं लागतं रोजच्या गोष्टी करण्यासाठी. मग कदाचित न्यूरो डेव्हलपमेंट असो किंवा न्यूरो डिजनरेटिव्ह कंडिशन असो, आपल्या मेंदूला लर्निंग किंवा रिलर्निंग करण्याची गरज आहे. आणि यात आपला ब्रेन फारच इंटरेस्टिंग आहे, कारण इथे येते न्यूरोप्लास्टिसिटी, जी आहे मेंदूची शिकायची क्षमता. जर आपण एका पद्धतीने शिकणं विसरून गेलो असू, मेंदूचा एक हिस्सा काम करत नसेल, तर मेंदू इंटरेस्टिंगली फिगर आउट करतो की कसं त्याला कनेक्ट करायचं, कशी तीच गोष्ट फंक्शनल करायची. हाच बेस्ट पार्ट आहे की त्यामुळे आपण शिकणं विसरत नाही. याच ब्रेनच्या पॉवरला शिकण्याची सुपर पॉवर बनवण्यासाठी आम्ही बनवला आहे मिमो. मिमो एक ब्रेन बॉडी गेमिंग कन्सोल आहे जो ब्रेन बॉडी गेम्सच्या मदतीने तुमचा फोकस, अटेन्शन, इमोशनल कंट्रोल सारख्या स्किल्सना डेव्हलप करायला मदत करतो. हे तुम्ही कीबोर्ड, माउस किंवा जॉयस्टिक्सने नाही खेळत, तर तुम्ही तुमच्या बॉडी मुवमेंट्सने खेळता हे गेम, ज्याने तुमचा ब्रेन रिवायर होतो मुवमेंट्ससाठी. हा फक्त मुलांसाठीच नाही, तर त्या लोकांनाही मदत करतो जे स्ट्रोक्स मधून रिकव्हर होत आहेत किंवा मग न्यूरो डिजनरेटिव्ह डिसीजने त्रस्त आहेत. टायटन्स, मिमो ही ट्रेडिशनल थेरपीसाठी रिप्लेसमेंट नाहीये. मिमो ब्रेनच्या न्यूरोप्लास्टिसिटीचे जे स्किल्स आहेत त्यांचा वापर करून थेरपी अजून इफेक्टिव्ह बनवतो, घरी थेरपी करायला मदत करतो आणि लवकर प्रोग्रेस करण्यामध्ये हेल्प करतो. टायटन्स, आमचा प्रयत्न ज्यात प्रत्येक घरात हे जावं, ज्याला ज्याला याची गरज आहे त्यांना हेल्प करण्यासाठी आम्ही रेस करतोय 2 करोड 6 करोडच्या राऊंड मध्ये. तर तुम्हाला आमच्या या विजन आणि मिशन मध्ये जॉईन व्हायला आवडेल का? तर डॉक्टर नायर, या प्रोडक्टला बनवण्याची सुरुवात कुठून झाली? फाईन. तर सुरुवात झाली होती याची 2012 मध्ये. वर्षभरातच माझ्या आईला डायबेटिक न्यूरोपॅथी झाली. तिचा राईट लेग सुन्न झाला, खूप वेदना होत होत्या, चालू शकत नव्हती. त्यामुळे काय झालं होतं की माझ्या आईला काही सेन्सेशन नव्हतं. आपण जरी टच केला तरी तिला कळत नव्हतं. चप्पल घातलीये नाही घातलीये कळत नव्हतं. 2012 मध्ये मी एक डिव्हाइस बनवला आईसाठी, जो माझ्या आईला नॉन इन्व्हेन्सिव्हली स्टिम्युलेट करत होता न्यूरॉन्स मध्ये किंवा नसांमध्ये.
5व्या आठवड्यामध्ये माझ्या आईच्या टोमध्ये जरा सुधारणा जाणवायला लागली आणि ते माझं पहिलं यश होतं जे मला दिसलं. हे यूज केल्यावर माझ्या टोमध्ये मुवमेंट आणि सेन्सेशन सुरू झालं, म्हणून मला खूप बेटर वाटतंय. आईला मदतही खूप झाली. 80-90% पर्यंत ती बरी झाली, चालतही होती. पण मी आणखी एक गोष्ट त्यामध्ये काय नोटीस केली की आईचा स्ट्रेस कमी होत नव्हता आणि त्याच्यामुळे ते सगळं न्यूरोपॅथीतून नेफ्रोपॅथी पर्यंत गेलं, म्हणजे किडनी अफेक्ट झाली. आणि एकदा का एखाद्याची किडनी अफेक्ट झाली की मल्टी ऑर्गन फेल्युअर सिनारिओ सुरू होतो. आणि त्यावेळी मला दिसून आलं की काहीतरी चुकीचं केलेलं आहे मी. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला हायपोथॅलॅमसवर काम करावं लागेल, ब्रेनवर काम करावं लागेल, तेव्हा कुठे मी हे सगळं सॉल्व्ह करू शकेन. आणि मग आम्ही एका अशा प्लॅटफॉर्मवर विचार करायला लागलो की आपण असं काही बनवू शकतो का की ज्याने आपण लोकांची कंडिशन असेस करू, मॉनिटर करू आणि त्यानंतर त्यामध्ये इंटरव्हेन्शन करून ते ठीक करायला मदत करू शकू. जर तुमच्या लक्षात असेल तर आपण जेव्हा खेळायचो तेव्हा सगळं ठीकच असायचं ना, आपण कधी जाड व्हायचो आणि जेवणही नीट पचायचं. तर आम्ही विचार केला की हे खेळणंच आपण पुन्हा आणलं तर हेल्थला हेल्थ म्हणून न बघता एक फन एलिमेंट देऊन सुधारलं तर. मला सगळ्यात आनंद तेव्हा होईल जेव्हा एक छोटा मुलगा खेळून मिमो वापरून जेव्हा खुश होतो, थोडा थोडा डेली इम्प्रूव्ह होतो. ते प्राइसलेस आहे माझ्यासाठी आणि याने मोठा बदल घडून येऊ शकतो या जगामध्ये. तर हे जे प्रोडक्ट तुम्ही बनवलंय तुमची आई वापरू शकली कधी? लकीली थोड्या दिवसांसाठी हो, पण अनफॉर्च्युनेटली फिनिश प्रोडक्टच्या वेळी आईचं नोव्हेंबर 22 मध्ये निधन झालं. त्यानंतर खूप वेळ लागला मला ठीक होण्यासाठी आणि मग प्रोडक्ट कम्प्लीट करण्यासाठी. त्यांच्यासोबत जी ही जर्नी तुम्ही सुरू केली ती आज तुम्ही इथपर्यंत घेऊन आलात, त्या नक्कीच खूप खुश असतील. थँक्यू सर. आमचे टायटन्स तुमच्यासोबत आपली प्रश्नोत्तरे सुरू करणार त्याआधी एकदा प्रोडक्टचा डेमो बघूया Yes. की हे कसं काम करतं. आणि कुणाला यायचंय का इकडे? हो, मी आहे ना, म्हणजे ते तिथून पाहू शकतील आणि निर्णय घेऊ शकतील. राईट सर. तर हा एक सगळ्यात साधा गेम आहे ज्याला म्हणतात स्पेस ग्लायडर. तर स्पेस ग्लायडर गेम मध्ये आम्ही तुमचा बॅलन्स कंट्रोल आणि शोल्डर मुवमेंट्स एकत्र पाहू. ठीक आहे. बर, सो प्रतीक, तुम्हाला तुमचा हात वर करायचा आहे. तुम्हाला दिसतंय ना, तुम्ही स्पेस क्राफ्ट मूव्ह करताय. खाली करा, वर करा. तुम्हाला पाईप्सच्या हो, मधून हो. जायचंय, ते कॉइन्स घ्या. फक्त हाताने, बरोबर? Yes. बॉडीने. फक्त हाताने, बॉडीनेही करू शकता. तर आता जर यामध्ये तुम्ही पाहाल तर 3 डायमेन्शनल वर्ल्ड मध्ये तुम्हाला 2 डायमेन्शनल खेळावं लागतंय. तर त्यामुळे तुमचं परसेप्शन इम्प्रूव्ह होतं, तुमची व्हिज्युअल अबिलिटी इम्प्रूव्ह होते. याच पद्धतीने तुमच्या जॉईंट मुवमेंट्स ज्या आहेत, तुम्ही जर 4-5 वेळा केलं तर त्या शोल्डर मध्ये थोडा स्टिफनेस जाणवेल, ज्यामुळे मसल कंट्रोल इम्प्रूव्ह होतो आणि शोल्डर देखील इम्प्रूव्ह होतात. तर तुमचा बॅलन्स, कंट्रोल, कोऑर्डिनेशन प्रतीक फार छान खेळतोयस. फार छान खेळतायत ऍक्च्युली. एस्पेशली त्या मुलांचा विचार करा की त्यांना जेव्हा मूव्ह करता येतं, टिपिकली ज्यांच्या मुवमेंट्स फार अनकंट्रोल्ड असतात, आणि जेव्हा ते मूव्ह करू शकतात तेव्हा त्यांना जो आनंद मिळतो तो वेगळ्याच लेवलचा असतो. जी मुलं नेक आणि ट्रंक कंट्रोल करू शकत नाही, तर मुलांना याचा काय फायदा होतो? 2-3 फायदे होत आहेत. एक, त्यांची मेंटल अबिलिटी इम्प्रूव्ह होते, बॅलन्स कंट्रोल करायला. ही सगळी तुमची कॉग्निशन आहे. आणि जेव्हा हे करतात तेव्हा ब्रेनने सिग्नल्स द्यायला हवे तुमचे मसल्स मूव्ह करण्यासाठी. त्यामुळे एकत्र ब्रेन आणि बॉडी दोघांचं ट्रेनिंग होत आहे. मग डॉक्टर नायर हे कधीपर्यंत करावं लागेल? मी स्टॉप जोपर्यंत तुम्ही crash करत नाही. अदरवाईज. हो, नाही तर मी स्वतः क्रॅश करतो. मग आता बघूया तुमचा स्कोर काय झाला. आता जर बायोमेकॅनिकली पाहिलं तर ब्लेझरमुळे तुम्ही 149 डिग्री पर्यंत जाऊ शकलात. अदरवाईज आय एम शुअर तुम्ही 180 डिग्री पर्यंत गेला असतात. बरं, याचा मिनिमम अँगल 8 होता, अगेन थँक्स टू द ब्लेझर. नाहीतर तुम्ही आणखी इम्प्रूव्ह करू शकला असतात. या डॉक्टर साहेब, या. डॉक्टर साहेब, तुम्ही आम्हाला गेमचा अनालिसिस सांगा. चालेल. आणि मग आमचे टायटन्स तुम्हाला प्रश्न विचारतील. शुअर. तर आता आपण गेम्स बघितले तर त्यात एक असतं गेम अनालिटिक्स, स्कोर आणि सगळं दिसतंच. सगळ्यात इम्पॉर्टंट त्यात आपलं कॉग्निशन दिसतं. कॉग्निशन हे बेसिकली तुमचं ब्रेन फंक्शन आहे. टू डू अ फंक्शन लाईक लिफ्टिंग अ बकेट किंवा खाली बसणं वगैरे. तर याने आपल्याला बेनिफिट काय होतो, जेव्हा ही मुलं रोजच्या रोज थेरपी घेतात तेव्हा पेरेंट्सना समोरून ऑब्जेक्टिव्हली दिसायला सुरुवात होते की इम्प्रूव्हमेंट किती होते. डॉक्टर नायर,
आमच्यासोबत प्रोफेसर रिचा आहेत IIT Hello, ma'am. मद्रासून. Hello. यांचं मतही जाणून घेऊया तुमच्या या प्रोडक्टच्या तुम्ही बाबतीत. तुमच्या मदरची स्टोरी सांगितली की ती न्यूरोपॅथीच्या थ्रू जात होती अँड इनिशियली त्यांची अशी अवस्था होती की तुम्हाला म्हणजे एक बॉडी पार्ट अजिबात हलत नव्हता, सेन्सेशन नव्हतं. जर कोणाची अशी अवस्था आहे तर तो तुमचा गेम नाही खेळू शकत. नॉट ट्रू. आम्ही हे स्ट्रोक पेशंट्सवर टेस्ट केलंय. अशी 2 क्लिनिक्स आहेत जे आज हे यूज करतायत स्ट्रोक आणि मल्टिपल रिहॅब साठी. आणि हे जे गेम्स बनवले गेलेत त्याचा उद्देशच हा आहे की तुमचं कॉग्निशन आणि बायोमेकॅनिक्स यांनी एकत्र काम करावं. कॉम्प्लिकेटेड गेम्स नाहीयेत, खूप सिम्पल गेम्स आहेत. तुमचं प्रोडक्ट किती मध्ये विकता तुम्ही हे? आम्ही हे 2 भागात विकतो. एक म्हणजे मिमो इटसेल्फ ॲज अ हार्डवेअर जे आजच्या तारखेला 99,999 मध्ये विकलं जात आहे. आणि एक आहे स्पार्क सबस्क्रिप्शन एस्पेशली फॉर न्यूरोडायव्हर्जन केस. तर ते सबस्क्रिप्शन आजच्या तारखेला आम्ही 25,000 देतोय 18 महिन्यांसाठी अर्ली अडॉप्टर लेवलवर. असे पेशंट जितके आहेत जे लोक थेरपी पण करत आहेत त्यांची इयरली कॉस्ट किती होते? 1.5 ते 6 लाखांच्या मध्ये. 1.5 ते 6 लाखाच्या मध्ये. हो. बरं मला हे सांगा, तुमच्याकडे असा कोणताही डेटा पॉइंट आहे कुणी हे वापरलं त्याने त्याचे थेरपी सेशन्स कमी झाले तर त्याचं सेव्हिंग किती होतंय? राईट. इनिशियली 6च्या जागी ऑलमोस्ट 1.25 लाख 18 महिन्यांसाठी जे होतात अप्रॉक्सिमेटली 8,000च्या आसपास. तर या पेरेंट्सना तर 18 महिन्यांसाठी आणखी काही पे करायचं नाहीये. आणि एकदा का आम्ही आमची डिव्हाइस कॉस्ट कमी करून सबस्क्रिप्शन वाढवलं, ज्यात स्पीच थेरपी मॉडेल येईल, लर्निंग मॉडेल येईल, मल्टिपल अशी मॉडेल्स येतील, तेव्हा डिव्हाइस कॉस्ट बहुतेक 20-25 पर्यंत असेल मॅक्सिमम. आणि त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन 7,500च्या आसपास असेल. माझा हा प्रश्न आहे की तुम्ही जे ऑलमोस्ट 1 लाखाला विकताय, एकतर यावर तुमचं करंट मार्जिन काय आहे? जर कॉग्स आपण पाहिले तर आजच्या तारखेला जवळपास 30%चा कॉग्स येतो. ऑफकोर्स त्यानंतर तुमचं GST वगैरे सगळं ऍड करा तर नाही म्हणत आपण 65 to 70% मार्जिन ठेवतोय आजच्या तारखेला. तर मार्केट डिमांड घेऊन टाकूया. तर तुमचे वोटिंग मीटर सुचला आणि यस किंवा नो बटन दाबून आम्हाला सांगा की तुमच्या हिशोबाने यांच्या प्रोडक्टची मार्केट डिमांड किती आहे. अरे 72% वा. लोकांना वाटतंय की हे प्रोडक्ट फार गरजेचं आहे. डॉक्टर नायर, एकदा तुमची अपेक्षा पुन्हा सांगा, मग आपण टायटन्सना विचारूया. मी टोटली 2 करोड तुमच्याकडे मागू इच्छितो 6 करोडच्या राऊंड मध्ये. चला, अरे वा शैली. शैलीने ब्लॉक बझर दाबलाय. याचा अर्थ आहे की शैली फक्त एकटीने तुमच्या बरोबर ही डील पुढे नेणार आहे. मला तुमचे करंट फोकस जे आहेत ना न्यूरो डायव्हर्जन चिल्ड्रन्सवर, मला वाटते की याची ॲब्सोल्युटली करंट डायर डिमांड आहे. तर मी इन्व्हेस्ट करेन 25 लाख. मॅम, मला ही ऑफर ऍक्सेप्ट करायला खूप आवडेल. चांगलं आहे. ओके ये. हे तर म्हणजे तुम्ही ऑफर दिली आणि त्याने एक्सेप्ट पण केली. पण शैलीने ब्लॉक बझर दाबल्यामुळे आपण शैलीला पुन्हा विचारूया की तुम्ही हा फ्लोअर दुसऱ्या टायटनसाठी ओपन करणार आहात का? मला वाटतं की नक्कीच ओपन करायला हवा, कारण आय थिंक हे जे बनवत आहेत ही यांची एका लांब रेसची जर्नी आहे आणि यात त्यांना फंड्स पण हवे असणार आणि चॅम्पियन्स पण. संदेशी तुम्ही सांगा, तुम्ही काय विचार करता? माझ्या मते प्राइस पॉइंट इज व्हेरी हाय. तर मी आज तुमच्यासोबत हात मिळवू नाही शकणार. मी ह्या स्पेसमध्ये कधी इन्व्हेस्ट करत नाही कारण मला नॉलेज नाहीये, पण कारण मी तुमच्या मिशनशी जोडलेला आहे, आय विल इन्व्हेस्ट ओनली 10 lakhs. मला तुम्हाला अर्जुन सारखं बॅक करायची इच्छा आहे, तर मी अर्जुनपेक्षा थोडं कमी गुंतवीन. मी फक्त 5 लाख लावीन तुमच्या मिशन मध्ये. जस्ट फॉर द पॅशन मी यात नाही तर फक्त तुमच्यामध्ये इन्व्हेस्ट करेन आणि मी 5 लाख इन्व्हेस्ट करेन. येस. तर डॉक्टर नायर, तुमच्याकडे 4 टायटन्स कडून ऑलरेडी ऑफर आहे, तर तुम्ही काय विचार करता? मला तुमच्या सगळ्या ऑफर्स ऍक्सेप्ट करायला आवडतील. येस. व्हेरी नाईस. या हात थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. त्या बाबा खूपच चांगलं काम विश यू करता. द व्हेरी बेस्ट. Thank ही you, फार ma'am. चांगली आयडिया आहे. थँक्यू सो मच. यावर थोडं अजून वर्क करा. तुम्हाला Yes, ma'am. चांगले मेंटॉर मिळाले, सो आय थिंक तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात. थँक्यू सो मच.
तर पाहत राहा आयडियाबाज